राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले। विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर भाजप आता मुंबई महापालिकेवर कब्जा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे। आशिष शेलारांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर आता मुंबई भाजप अध्यक्षपद कुणाकडे जाणार यावर चर्चा सुरू झाली आहे। मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत 1-2 नव्हे तब्बल 4 नाव आहेत। नेमके कोणते चेहरे मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत, पाहूया स्पेशल रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीत भाजपनं 132 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला। त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजप नेतृत्वानं आपला मोर्चा मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे वळवला। यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुंबई पालिकेमध्ये बाजी मारत महापौर बसवायचा असा इरादा केलाय। त्याच पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदी नवीन चेहऱ्याची चाचपणी भाजप नेतृत्वानं सुरू केली। 2017 मध्ये मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या नेतृत्वात महापालिका निवडणूक लढवली। भाजपने 2017च्या निवडणुकीत 82 जागांपर्यंत मजल मारली। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची आता मंत्रिपदी वर्णी। भाजपत एक व्यक्ती एक पद या अनुषंगानं मुंबई अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याची चाचपणी। भाजप आशिष शेलारांप्रमाणेच आक्रमक चेहरा देण्याच्या तयारीत। हा निर्णय संघटनेने घ्यायचा आणि मी संघटन शरण आहे। संघटनेचा निर्णय तो पूर्णपणे आम्ही सगळे त्याला फॉलो करू। प्रथा परंपरेनुसार या दोन्ही पदावर मुंबई आणि महाराष्ट्र अध्यक्षपदाच्या बाबतीतली चर्चा कोर कमिटीमध्ये पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया होऊ शकते। अजून तरी या विषयामध्ये कोर कमिटी चर्चा झाली नाही। केंद्र आणि महाराष्ट्राची कोर कमिटी केंद्राच्या आदेशानुसार याबद्दलचा निर्णय आणि चर्चा करेल। आशिष शेलार यांची महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मुंबई अध्यक्षपदासाठी 1-2 नव्हे तर 4 जण शर्यतीत आहेत। आमदार प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, अमित साटम आणि सुनील राणे यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे। फेब्रुवारी अखेर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। प्रवीण दरेकर भाजपचे आमदार आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना सातत्यानं आक्रमक भूमिका घेतली। मुंबईची जाण असलेला चेहरा म्हणून दरेकर यांचं नाव सर्वात पुढे आहे। मंत्रिपदी वर्णी न लागल्यामुळे प्रवीण दरेकर मुंबई भाजपचे अध्यक्ष होऊ शकतात। सुनील राणे भाजपचे माजी आमदार। बोरिवलीचे माजी आमदार सुनील राणे हे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट मिळालं नव्हतं। पत्ता कापल्यानंतर सुद्धा सुनील राणे हे शांत राहिले। आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल। अमित साटम भाजपचे आमदार, माजी नगरसेवक, सलग 3 वेळा विधानसभेवरती निवडून गेले। अमित साटम यांचा मुंबईतील परिस्थितीचा दांडगा अभ्यास आहे। आक्रमक चेहरा असल्यामुळे मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागू शकते। अतुल भातखळकर भाजपचे आमदार आहेत। भाजपमधील अभ्यासू नेता अशी अतुल भातखळकर यांची ओळख। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते भाजपचे आमदार असा त्यांचा प्रवास राहिला। अत्यंत ऍक्टिव्ह आणि आक्रमक आमदार म्हणून ते प्रसिद्ध आहेत। अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही। मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलारजी माननीय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारी करायची त्या तयारीची चर्चा या बैठकीमध्ये झाली। विधानसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर भाजप आता मुंबई महापालिकेवरती कब्जा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे। मागच्या 3 दशकांपासून उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनं मुंबईत नव्यानं रणनीती आखण्यास सुरुवात केली। त्यामुळे भाजपचा मुंबई अध्यक्ष सुद्धा तितकाच आक्रमक आणि ताकदीचा असेल हे मात्र नक्की। आता शर्यतीत असलेल्या या नावांपैकी कोणाची वर्णी मुंबई भाजप अध्यक्षपदी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।